नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रीतीनी तुमचं आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. चला तर मग आपण पुढच्या कथेकडे वळूयात. गुढीपाडव्याच्या दिवशी वहिनीला घरातून हाकललं. सोबत काहीच घेऊन दिलं नाही. फक्त सोबत नवऱ्याची एक जुनी बॅग होती, ज्यात नवऱ्याची डायरी होती. दिरांना वाटलं ती हरली, पण खरी खेळी तर तिथूनच चालू झाली. काही दिवसांनी तीच वहिनी करोडोंची मालकीण बनली आणि ज्या दिरांनी तिला रडवलं तेच तिच्या समोर. गुढीपाडव्याचा दिवस होता, मराठी नवीन वर्षाची सुरुवात. सण सुरू झाला आणि रात्री जानकी आपल्या लहान मुलगा आर्यनला छातीशी घट्ट धरून उभी होती. तिचे हात थरथरत होते, पण चेहऱ्यावर आता अश्रू नव्हते, कारण डोळ्यातलं सगळं पाणी जणू आधीच संपलं होतं. तिच्या समोर तिचे दोन दीर रमेश आणि सुरेश खुर्चीवर पाय पसरून बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता नात्याचा उबदारपणा उरला होता ना आदर. घरात एक थंडगार शांतता पसरली होती, जणू काही इथे कधीच प्रेम राहतच नव्हतं. काही क्षणांनी रमेशने गळा खाकरत बोलायला सुरुवात केली. वहिनी, नाही जानकी, आता स्पष्ट बोलतो. दादा गेला आणि परिस्थिती बदलली आहे. हे मोठं घर, हा खर्च आम्हाला आता सगळं सांभाळणं कठीण जातंय. त्याचा आवाज सरळ होता, पण शब्दांमध्ये एक थंडपणा होता जो जानकीच्या हृदयात थेट घुसत होता. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, म्हणजे? तिचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी सुरेश पुढे झुकत म्हणाला, म्हणजे तू आणि तुझा मुलगा, तुम्ही इथून निघून जा. ते वाक्य आणि जानकीच्या आयुष्याचा पाया हलला. तिने आपल्या मुलाला अजून घट्ट धरलं. हे घर रामचं आहे, माझ्या नवऱ्याचं, माझ्या मुलाचं. तिचा आवाज तुटत होता, पण रमेशने लगेच उत्तर दिलं, कायद्याने आम्ही पण वारस आहोत आणि खरं सांगायचं तर तू या घरातली परकी आहेस. परकी हा शब्द तिच्या कानात घुमत राहिला. ती काही क्षण काही बोलूच शकली नाही. ज्या घरात तिला कधी वहिनी म्हणत सगळे तिच्या पायाला हात लावायचे, तिथे आज ती परकी झाली होती. जानकीचा भूतकाळ अचानक तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. एक छोटंसं कच्चं घर, आईची धावपळ आणि गरिबीने भरलेलं आयुष्य. तिची आई लोकांच्या घरात कामं करायची, त्यातच एका मोठ्या उद्योगपतीच्या रामच्या घरीही ती कामाला जायची. राम माणूस मोठा असला तरी मनाने खूप साधा आणि दयाळू होता. तो तिच्या आईला नेहमी जास्त पैसे द्यायचा आणि कधी कधी जानकीसाठीही कपडे पुस्तके पाठवायचा. आई गेल्यानंतर जानकी पूर्णपणे एकटी पडली होती आणि तेव्हाच रामने तिच्या आयुष्यात पाऊल ठेवलं. लोकांच्या सांगण्यावरून त्याने तिच्याशी लग्न केलं, पण ते लग्न केवळ जबाबदारीचं नव्हतं. त्यात प्रेम होतं, आदर होता. तो तिच्यापेक्षा वयाने मोठा होता, पण त्याने तिला कधी कमीपणा जाणवू दिला नाही. जानकी, तू माझी ताकद आहेस, तो असं नेहमी म्हणायचा. लग्नानंतर तिचं आयुष्य बदललं. मोठं घर, सन्मान आणि काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आर्यन आला. त्या घरात हसू, आनंद आणि प्रेम होतं. रमेश आणि सुरेशही तेव्हा तिच्याशी खूप आदराने वागायचे, पण काळ बदलायला वेळ लागत नाही. राम अचानक आजारी पडला. सुरुवातीला साधा आजार वाटला, पण हळूहळू त्याची तब्येत खालावत गेली. डॉक्टर, औषधं, हॉस्पिटल सगळं चालू होतं, पण राम दिवसेंदिवस कमजोर होत होता. त्या काळात जानकी दिवस रात्र त्याच्या बाजूला होती. त्याला औषधं देणं, त्याची काळजी घेणं, त्याच्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवणं, तिचं सगळं आयुष्य त्याच्या भोवती फिरत होतं. पण रमेश आणि सुरेश, ते फक्त व्यवसायात व्यस्त होते. त्यांनी कधी रामच्या जवळ बसून त्याचा हातही धरला नाही. आणि मग एक दिवस राम गेला. त्या घरातील प्रकाशच जणू विझला. जानकीच्या आयुष्यात अंधार पसरला. सुरुवातीचे काही दिवस सगळे रडले, पण 25-30 दिवसातच सगळं बदलायला लागलं. घरातल्या नजरा बदलल्या, आवाज बदलले आणि वागणूकही. नोकर काढून टाकले गेले आणि घरातली सगळी कामं जानकीवर टाकली गेली. आर्यनची शाळा बंद करण्यात आली. तो लहान मुलगा दररोज आईला विचारायचा, आई, आपण शाळेत का जात नाही? आणि जानकीकडे उत्तर नसायचं. आज तीच वेळ आली होती जिथे तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला जात होता. ती हात जोडून उभी राहिली होती. मला कुठेही जाऊ द्या, पण या घरातल्या एका कोपऱ्यात राहू द्या. मी काहीही काम करेन, पण मला बाहेर काढू नका. तिच्या आवाजातली वेदना भिंतींनाही ऐकू येत होती, पण त्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत नव्हती. सुरेशने चिडून उत्तर दिलं,
नाटक बंद कर. आम्ही निर्णय घेतला आहे. आजच निघायचं. काही क्षण शांतता पसरली आणि अचानक जानकीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती सरळ उभी राहिली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. काहीतरी वेगळंच होतं. ठीक आहे, ती शांतपणे म्हणाली. मी जाते. रमेश आणि सुरेश एकमेकांकडे पाहून हलकसं हसले. त्यांना वाटलं त्यांनी सगळं जिंकलं. पण पुढच्या क्षणी जानकी म्हणाली, पण मला माझ्या नवऱ्याची एक वस्तू हवी आहे. दोघेही सावध झाले. काय? रमेशने विचारलं. जानकी म्हणाली, रामची ती बॅग ज्यात त्यांच्या डायऱ्या आणि कविता आहेत. क्षणभर शांतता आणि मग मोठा हसा पसरला. सुरेश हसत म्हणाला, अगं वेडी आहेस का? त्या जुन्या डायऱ्या आम्ही तर रद्दीत टाकणार होतो. रमेशही हसत म्हणाला, जा घेऊन जा. आमच्यासाठी त्या कचऱ्याच आहेत. जानकी काही बोलली नाही. ती हळूहळू आपल्या खोलीत गेली. त्या खोलीत अजूनही रामचा सुगंध होता. बेडच्या बाजूला त्याची औषधं होती आणि कपाटात ती बॅग ठेवलेली होती. तिने थरथरत्या हातांनी ती बॅग उचलली आणि छातीशी घट्ट धरली. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण ओठांवर हलकीशी स्मित आली. जणू तिला कुठेतरी रामचा हात आपल्या डोक्यावर असल्याची जाणीव झाली होती. ती बाहेर आली. तिच्या हातात बॅग होती आणि दुसऱ्या हातात तिचा मुलाचा हात. ती दरवाजाकडे चालू लागली. मागून सुरेशचा आवाज आला, आणि ऐक, परत कधी इथे येऊ नकोस. जानकी थांबली. नाही. तिने दार ओलांडलं. बाहेर रात्र झाली होती. थंडी होती. रस्त्यावर शांतता होती. पण तिच्या मनात एक वादळ उसळत होतं आणि त्या वादळाच्या मध्यभागी एक छोटासा शांत विश्वास होता. राम मला एकटीला सोडणार नाही. जानकी त्या रात्री आपल्या आईच्या जुन्या कच्च्या घरात पोहोचली तेव्हा आकाश पूर्ण काळवंडलं होतं. घरात धूळ, कोळी जाळे आणि एकटेपणाची तीव्र भावना पसरली होती. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या त्या घरात पाऊल टाकताना तिच्या मनात भीतीही होती आणि आठवणींचा भारही. तिने कशीबशी साफसफाई केली. जमिनीवर एक चादर टाकली आणि आर्यनला झोपवलं. मुलगा थकलेला होता, पण त्याच्या पोटात भूक होती. शेजारच्या काकूंकडून आणलेलं थोडंसं अन्न त्याने खाल्लं आणि आईच्या कुशीत झोपला. जानकी मात्र जागी होती. तिच्या हातात ती बॅग होती, रामची शेवटची निशाणी. ती हळूहळू बॅग उघडते. एक एक करून डायऱ्या बाहेर काढते. प्रत्येक पानावर रामची हस्ताक्षरं, त्याच्या भावना, त्याच्या आठवणी. ती वाचत राहते आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहतात. त्या शब्दांमध्ये जणू राम जिवंतच होता. दिवस जात होते आणि जानकीचं आयुष्य पुन्हा शून्यातून सुरू झालं होतं. ती छोट्या मुलांना शिकवू लागली, शिवणकाम करू लागली आणि कसाबसा संसार चालवू लागली. आर्यन हळूहळू परिस्थिती समजू लागला होता. तो शांत झाला होता. जास्त बोलतच नव्हता, पण आईजवळच राहायचा. दुसऱ्या बाजूला रमेश आणि सुरेशच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं. त्यांनी व्यवसाय पूर्णपणे आपल्या हातात घेतला होता, पण त्यांच्यात न संयम होता ना प्रामाणिकपणा. जुना विश्वासू मॅनेजरला त्यांनी कामावरून काढलं. चुकीच्या लोकांशी व्यवहार सुरू केले आणि पैशाच्या लोभात त्यांनी चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. सुरेश पार्टी, दारू आणि वाईट सवयींमध्ये गुंतला, तर रमेश शॉर्टकटने पैसा कमवायच्या मागे लागला. घरात ऐश सुरू होती, पण पायाखालची जमीन हळूहळू सरकत होती. इकडे जानकी रात्री एकटी बसून डायऱ्या वाचायची. त्या डायऱ्या तिच्यासाठी फक्त आठवणी नव्हत्या, त्या तिची ताकद बनल्या होत्या. एक दिवस तिने ठरवलं की ही बॅग धुवायची, कारण खूप दिवसांपासून ती मळलेली होती. म्हणून तिने सगळ्या डायऱ्या बाहेर काढल्या. बॅग रिकामी केली आणि जोरात झटकली आणि तेव्हाच एक छोटीशी चमकणारी वस्तू खाली आली. जानकी थबकली. तिने खाली वाकून ती वस्तू उचलली. ती एक छोटी चावी होती. त्यावर नंबर कोरलेला होता, 6349. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. ही कशाची चावी असेल? तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने पुन्हा बॅग तपासली. आतल्या एका लपलेल्या छोट्या खिशात तिला एक दुमडलेला कागद मिळाला. तिचे हात थरथरत होते. ती कागद हळूहळू उघडते आणि तिच्या डोळ्यांसमोर रामची ओळखीची हस्ताक्षरं येतात. ती वाचायला सुरुवात करते. प्रिय जानकी, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी या जगात नाहीये आणि माझी भीती खरी ठरली आहे.
मला माहीत होतं की माझ्यानंतर माझे भाऊ तुला आणि आपल्या मुलाला एकटे सोडतील. प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला भिडत होता. रामने पुढे लिहिलं होतं की त्याने त्यांच्या भविष्यासाठी एक गुपित तयार करून ठेवले आहे. त्या चावीबद्दल सांगितलं होतं. ती शहरातील एका मोठ्या बँकेच्या लॉकरची चावी होती, जो त्याने फक्त जानकीच्या नावावर घेतला होता. त्या लॉकरमध्ये तुझा आणि आपल्या मुलाचा हक्क आहे, कदाचित त्याहूनही जास्त. असे शब्द वाचताच जानकीच्या श्वासाचा वेग वाढला. तिच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि आशेचं मिश्रण होतं. शेवटी रामने लिहिलं होतं, तू मजबूत आहेस आणि मला माहीत आहे की तू सगळं सांभाळशील. पत्र संपलं, पण जानकी बराच वेळ शांत बसून राहिली. तिच्या हातात चावी होती आणि तिच्या मनात हजारो प्रश्न. खरंच लॉकर? त्यात काय असेल? त्या रात्री तिला झोपच लागली नाही. सकाळ होताच तिने निर्णय घेतला. ती आर्यनला घेऊन सरळ बँकेत जाणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती साध्या साडीत, हातात ती बॅग आणि मनात धडधड घेऊन बँकेत पोहोचली. तिच्या कपड्यांकडे पाहून सुरुवातीला स्टाफने तिला थांबवलं, पण जेव्हा तिने रामचं नाव सांगितलं आणि चावी दाखवली तेव्हा वातावरणच बदललं. तिला लगेच मॅनेजरकडे नेण्यात आलं. मॅनेजरने कागद तपासले, रेकॉर्ड पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर आदर दिसू लागला. हो मॅडम, हा लॉकर तुमच्याच नावावर आहे, तो म्हणाला. जानकीच्या हातात थरथर वाढली. तिला एका सुरक्षित खोलीत नेण्यात आलं. मोठमोठे लॉकर, शांतता आणि तिचं धडधडणारं हृदय. मॅनेजर एका लॉकर समोर थांबला. त्यावर नंबर होता 6349. त्याने मास्टर की लावली आणि म्हणाला, आता तुम्ही तुमची चावी लावा. जानकीने डोळे बंद करून देवाचं नाव घेतलं आणि चावी फिरवली. क्लिक. लॉकर उघडलं आणि पुढच्या क्षणी जानकी थिजून उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर जे होतं ते तिच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. लॉकर उघडताच जानकी काही क्षण श्वास घ्यायलाही विसरली. तिच्या डोळ्यांसमोर जे होतं ते तिने आयुष्यात कधीही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. आत नोटांच्या गड्ड्या नीट रचलेल्या होत्या. बाजूला सोन्याची बिस्किटं आणि दागिन्यांचे सेट चमकत होते आणि त्यामध्ये एक जाड फाईल ठेवलेली होती. तिच्या हातांनी थरथरत ती फाईल उघडली आणि प्रत्येक पानाबरोबर तिच्या आयुष्याचं चित्र बदलत गेलं. त्या कागदांमध्ये लिहिलं होतं की शहरातील 3 मोठ्या फॅक्टऱ्या, एक मोठं फार्म हाऊस आणि काही गुप्त गुंतवणुकी, हे सगळं रामने तिच्या आणि त्यांचा मुलगा आर्यनच्या नावावर आधीच केलं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. ज्या स्त्रीला कालपर्यंत ओझं म्हणून घराबाहेर काढलं गेलं होतं ती आज करोडोंची मालकीण बनली होती. पण त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, फक्त एक शांत स्मित होतं आणि मनात रामबद्दल अमाप कृतज्ञता. मॅनेजर आदराने बाजूला उभा होता. जानकीने सगळं पाहिलं, कागद व्यवस्थित केले आणि स्वतःला सावरत बाहेर आली. बाहेर येताच तिने आर्यनला मिठी मारली आणि त्याच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. आपण एकटे नाही आहोत, आपल्यासोबत तुझे बाबा आहेत, ती हळूच म्हणाली. त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. ती थेट त्या वकिलाकडे गेली ज्यांचं नाव त्या कागदांमध्ये होतं. वकील रामचा जुना मित्र होता. त्याने सगळं सत्य स्पष्ट केलं. रामला माहीत होतं की त्याचे भाऊ बदलतील, म्हणून त्याने सगळं गुपचूप तुमच्या नावावर केलं होतं आणि त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही स्वतः येईपर्यंत हे गुपित उघडं करायचं नाही. हे ऐकून जानकीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. राम तिच्यासाठी जिवंत नसूनही तिचं रक्षण करत होता. काही दिवसातच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि जानकीने त्या फॅक्टऱ्यांवर ताबा घेतला. पण तिचं पहिलं पाऊल वेगळं होतं. ती आपल्या जुन्या वस्तीत म्हणजे आईच्या घरी गेली, जिथे लोकांनी तिची मदत केली होती. तिने तिथल्या लोकांना आर्थिक मदत केली, त्यांच्या घरांची दुरुस्ती करून दिली. मग तिने रामचे जुने प्रामाणिक कर्मचारी शोधले आणि त्यांना परत कामावर घेतलं. तिच्या नेतृत्वाखाली व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला. फॅक्टरीत पुन्हा काम सुरू झालं. मशीन चालू लागली आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत होता. जानकीने स्वतःला कधीच श्रीमंतीत हरवून दिलं नाही. ती साधीच राहिली, पण तिचं व्यक्तिमत्व आता खूप मजबूत झालं होतं. दुसऱ्या बाजूला रमेश आणि सुरेशचं आयुष्य पूर्णपणे कोसळलं होतं. चुकीच्या निर्णयांमुळे व्यवसाय बुडाला, कर्ज वाढलं आणि शेवटी बँकेने बंगला आणि फॅक्टरी जप्त केली.
ज्या घरातून त्यांनी जानकीला बाहेर काढलं होतं त्याच घरातून त्यांना एक दिवस पोलिसांनी बाहेर काढलं. त्यांच्या बायका रडत होत्या, मुलं घाबरलेली होती आणि ते दोघे स्वतःच्या कर्मांवर पश्चाताप करत होते. त्यांच्याकडे ना पैसा उरला होता ना सन्मान. जे लोक कालपर्यंत त्यांच्या पुढे झुकत होते ते आज त्यांना ओळखायलाही तयार नव्हते. काही दिवस त्यांनी स्वस्त हॉटेलमध्ये काढले, मग तेही संपलं आणि शेवटी ते रस्त्यावर आले. भूक, अपमान आणि भीती हाच त्यांचा रोजचा साथीदार झाला. एक दिवस त्यांना कळलं की शहरात एक नवीन बिझनेस वुमन आली आहे जी खूप दयाळू आहे आणि गरजूंना मदत करते. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. ते चालत चालत त्या फॅक्टरी समोर पोहोचले जिथे कधी ते मालक होते. गेटवर उभा असलेला जुना वॉचमन त्यांना पाहून थबकला. त्याने त्यांना ओळखलं पण काही बोलला नाही. उलट आदराने गेट उघडलं. ते दोघे लाजत आत गेले. त्यांना ऑफिसमध्ये बसवलं गेलं. काही वेळाने दरवाजा उघडला आणि एक महिला आत आली. चेहऱ्यावर मास्क होता, चालण्यात आत्मविश्वास आणि वातावरणात एक शांत ताकद. रमेश आणि सुरेश घाबरले होते. त्यांनी डोळे खाली ठेवून विनंती केली, मॅडम, आम्हाला काम हवं आहे. काहीही काम चालेल. आमची मुलं उपाशी आहेत. त्यांच्या आवाजात आता अहंकार नव्हता, फक्त विनंती होती. त्या महिलेने काही क्षण काही बोललं नाही. मग टेबलवरून एक ओळखीची बॅग पुढे सरकवली. तीच बॅग रामची. ऑफिसमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. घड्याळाचा टिकटिक आवाजही जणू मोठा वाटत होता. रमेश आणि सुरेश अजूनही खाली माना घालून उभे होते. त्यांच्या हातात घाम होता आणि मनात भीती. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच इतकं खाली येणं अनुभवलं होतं. ते ज्या खुर्चीसमोर उभे होते त्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती त्यांचं भविष्य ठरवणार होती हे त्यांना जाणवत होतं. टेबलवर ठेवलेली ती बॅग पाहून त्यांचं लक्ष तिकडे गेलं. तीच बॅग रामची, ज्याला त्यांनी कधी रद्दी म्हटलं होतं. महिलेने हळूहळू हात वर केला आणि चेहऱ्यावरचा मास्क काढला. क्षणभर वेळ थांबला. जा जा जानकी वहिनी, रमेशच्या तोंडातून शब्द तुटत बाहेर आले. सुरेश 2 पावलं मागे सरकला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट होती. त्याला विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या समोर बसलेली स्त्री तीच होती, तीच जानकी जिला त्यांनी रात्रीच्या अंधारात घराबाहेर हाकललं होतं. पण आज ती वेगळी होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळ्यात ताकद होती. तिचा बसण्याचा अंदाज, बोलण्याची स्थिरता सगळं बदललं होतं. ती काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिली, एक शब्दही न बोलता. त्या शांततेनेच त्यांना जास्त घाबरवलं. शेवटी जानकीने हळू आवाजात विचारलं, काय झालं? ओळखलं नाही का मला? दोघांच्याही तोंडातून शब्द निघेना. रमेश अचानक गुडघ्यावर बसला. वहिनी, आम्हाला माफ करा. त्याचा आवाज थरथरत होता. सुरेशही लगेच खाली बसला. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली वहिनी, आम्ही आंधळे झालो होतो. जानकी शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांसमोर एक एक दृश्य झळकत होतं. तो दिवस जेव्हा ती हात जोडून उभी होती, तो क्षण जेव्हा तिच्या मुलाला त्यांनी अपमानित केलं होतं, तो अंधार ज्या रात्री ती घराबाहेर पडली होती. ती उठली, हळूहळू त्यांच्या जवळ गेली. दोघेही तिच्या पायाला हात लावायला पुढे सरकवले, पण जानकीने हात पुढे करून त्यांना थांबवलं. नको. तिचा आवाज शांत होता पण त्यात एक ताकद होती. दोघेही थांबले. ती म्हणाली, आज माझ्या पायाला हात लावून तुम्ही काय मिळवणार आहात? त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. ऑफिसमध्ये पुन्हा काही क्षण शांतता पसरली. जानकीने टेबलवर ठेवलेली बॅग उचलली आणि त्यांच्या समोर ठेवली. आठवतंय? ती म्हणाली. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. ही तीच बॅग आहे ज्याला तुम्ही रद्दी म्हणालात. सुरेश रडायला लागला. जानकी पुढे म्हणाली, त्या दिवशी तुम्हाला वाटलं मी रिकाम्या हाताने निघते, पण खरं तर त्या दिवशी मी सगळं घेऊन चालले होते. दोघांनी वर पाहिलं. जानकीने चावी काढली, तीच 6349. ती त्यांच्या समोर हवेत हलकी फिरवली. ही चावी तुम्हाला आठवते का? दोघेही निशब्द होते. ही त्या लॉकरची चावी आहे ज्यात तुमच्या भावाने माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी सगळं ठेवलं होतं. रमेश आणि सुरेशच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. त्यांच्या डोक्यात एकच विचार चालू होता, आपण काय गमावलं? जानकीचा आवाज आता थोडा कठोर झाला. तुम्ही घर, पैसा, जमीन याला संपत्ती समजलात, पण तुमच्या भावाने खरी संपत्ती कुठे ठेवली होती हे तुम्हाला कधी समजलंच नाही.
दोघांचे डोळे खाली गेले. ती पुढे म्हणाली, तुम्ही मला घरातून काढलं, माझ्या मुलाचा हक्क हिसकावला आणि मला रस्त्यावर आणलं. ती एक दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, पण आज ती पुन्हा आपल्या खुर्चीवर बसते. पण आज परिस्थिती बदलली आहे. ऑफिसमध्ये पुन्हा शांतता पसरते. रमेश आणि सुरेश थरथरत उभे होते. त्यांना माहीत होतं आता जे होणार आहे ते त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणार आहे. ऑफिसमध्ये अजूनही तणावाचं वातावरण होतं. रमेश आणि सुरेश खाली मान घालून उभे होते. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण त्यांना माहीत होतं की त्यांनी जे केलं आहे त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार आहे. जानकी शांतपणे खुर्चीवर बसली होती, पण तिच्या मनात भावनाचं वादळ चालू होतं. एक बाजू सांगत होती, त्यांना त्याच वेदना दे जशा त्यांनी तुला दिल्या, आणि दुसरी बाजू रामचा आवाज, जानकी मोठं मन ठेव. ती काही क्षण डोळे बंद करते आणि भूतकाळ पुन्हा तिच्या समोर उभा राहतो. गुढीपाडव्याचा दिवस, ती रात्र, थंडी, उपाशी मुलगा, रिकामं घर आणि दुसऱ्या बाजूला आजची ही ताकद. ती हळूहळू डोळे उघडते. रमेश, सुरेश. तिचा आवाज शांत पण ठाम होता. दोघेही लगेच सरळ उभे राहिले. तुम्हाला माहीत आहे का मी तुम्हाला इथं का बोलवलं? दोघांनी नाही म्हणून मान हलवली. तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, ती म्हणाली. दोघांनी आश्चर्याने वर पाहिलं. पण तुम्हाला शिकवण्यासाठी. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यात संभ्रम दिसू लागला. जानकी पुढे म्हणाली, तुम्ही आयुष्यभर तयार पैसा पाहिला पण मेहनत पाहिली नाही, म्हणूनच तुम्ही त्या पैशाची किंमत कधी समजू शकले नाही. ती खुर्चीतून उठते आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहते. बाहेर काम करणारे कामगार दिसत होते. घाम गाळत, मेहनत करत. ती त्यांच्या दिशेने बोट दाखवत त्यांना म्हणाली, ही लोक बघा, दिवस रात्र मेहनत करून 2 वेळचं जेवण मिळवतात आणि तुम्ही लाखो कोटी उडवले. जणू काही ते तुमचं नव्हतंच. रमेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वहिनी, आम्ही चुकीचे होतो. सुरेशही रडत म्हणाला, आम्हाला एक संधी द्या, आम्ही बदलू. जानकी काही क्षण शांत राहिली. मग ती त्यांच्या जवळ आली. मी तुम्हाला माफ केलं आहे. हे ऐकून दोघेही थबकले. पण याचा अर्थ असा नाही की सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. तुम्हाला ही संपत्ती, हा व्यवसाय परत मिळणार नाही. दोघांनी मान खाली घातली, कारण त्यांना ते अपेक्षितच होतं. जानकीचा आवाज आता ठाम झाला, कारण हा सगळा हक्क माझ्या मुलाचा आहे. पण मी तुम्हाला रस्त्यावरही सोडणार नाही. दोघांनी आश्चर्याने वर पाहिलं. तुम्ही काम कराल इथेच, याच फॅक्टरीत? रमेशने हळू आवाजात विचारलं. कुठलं काम? जानकीने सरळ उत्तर दिलं, मजूर म्हणून. क्षणभर शांतता. त्या एका शब्दाने त्यांच्या अहंकाराचा शेवटच केला. सुरेशच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने मान हलवली. आम्ही तयार आहोत. रमेशही म्हणाला, आम्हाला फक्त एक संधी द्या. जानकीने मान हलवली. तुमच्या बायकाही साधं आयुष्य जगतील आणि तुमच्या मुलांचं शिक्षण मी सांभाळेल. हे ऐकून दोघेही पूर्णपणे कोसळले. ते तिच्या पायांवर पडायला गेले, पण पुन्हा जानकीने त्यांना थांबवलं. आता नाही. आदर कमवावा लागतो, मागून मिळत नाही. दोघांनी मान खाली घातली. जानकीने बेल वाजवली. मॅनेजर आत आला. यांना पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये काम द्या, ती शांतपणे म्हणाली. मॅनेजरने हो मॅडम म्हणून मान हलवली. रमेश आणि सुरेश हळूहळू बाहेर जायला वळले. दरवाजाजवळ पोहोचल्यावर ते थांबले. मागे वळून पाहिलं. जानकी तिथेच उभी होती, हातात रामची डायरी. त्या क्षणी त्यांना कळलं त्यांनी काय गमावलं होतं आणि कोणाला कमी समजलं होतं. फॅक्टरीत दिवस चालले होते. मशीनचा आवाज, कामगारांची धावपळ आणि त्या सगळ्या रमेश आणि सुरेश आता साध्या कामगारांसारखे उभे होते. सुरुवातीला त्यांनी खरंच मेहनत करायला सुरुवात केली होती. हाताला फोड आले होते, अंगाला थकवा होता, पण मनात एक आशा होती. कदाचित आपण बदलू शकतो. जानकी ही शांतपणे त्यांच्याकडे लक्ष ठेवून होती. तिने त्यांना एक संधी दिली होती, शेवटची. पण लोभ, लालच हे असं विष आहे जे एकदा मनात शिरलं की सहज जात नाही. रोज काम करताना जेव्हा ते त्या मोठ्या ऑफिसकडे बघायचे, त्या खुर्चीकडे जिथे आज जानकी बसत होती, तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळी आग पेटायची. हे सगळं आपलं होतं, हा विचार त्यांना सतावत होता.
एका रात्री फॅक्टरी बंद झाली होती. सगळीकडे शांतता होती, फक्त काही सुरक्षा दिवे चालू होते. रमेश आणि सुरेश सावकाश मागच्या गेटने आत शिरले. आजची संधी आहे, आजच संधी आहे, रमेश हळू आवाजात म्हणाला. सुरेश थोडा घाबरलेला होता. जर पकडलो गेलो तर? रमेशचा आवाज कठोर झाला. आधीच सगळं गमावलंय, आता परत मिळवायचंय. दोघेही ऑफिसच्या दिशेने चालत गेले. त्यांना माहीत होतं महत्वाचे कागद, डिजिटल सिग्नेचर सगळं तिथेच आहे. त्यांनी सिस्टीम चालू केली, फाईल्स उघडल्या, खोटे डॉक्युमेंट तयार करायला सुरुवात केली. हात थरथरत होते, पण लोभ जास्त मोठा होता. एकदा हे झालं की सगळं पुन्हा आपलं. रमेश कुजबुजला आणि तेवढ्यात अचानक सगळ्या लाईट्स एकदम सुरू झाल्या. दोघेही घाबरून मागे वळाले. दरवाजा आपोआप लॉक झाला. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि दरवाजाजवळ उभी होती जानकी. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक खोल निराशा होती. मी वाट पाहत होते, ती शांतपणे म्हणाली. दोघांचे हात थरथर कापू लागले. मला वाटलं कदाचित तुम्ही बदललात. ती हळूहळू त्यांच्या जवळ आली. पण तुम्ही पुन्हा तेच निवडलं. त्यांच्या हातातून कागद खाली पडले. त्या क्षणी सिक्युरिटी आत आली. सीसीटीव्ही स्क्रीनवर सगळं स्पष्ट दिसत होतं. रमेश गुडघ्यावर बसला. वहिनी, वहिनी, खूप मोठी चुकी झाली. जानकीचा आवाज आता थंड झाला. चूक? ही चूक नाही, ही तुमची सवयच आहे. त्या एका वाक्याने सगळं संपलं. त्या रात्रीनंतर जानकीने एकही भावनामध्ये येऊ दिली नाही. तिने थेट केस दाखल केली. फसवणूक, विश्वासघात, कंपनीशी गद्दारी. पुरावे इतके स्पष्ट होते की कोर्टात त्यांच्याकडे काहीच बोलायला उरलं नाही. जे लोक कधी मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचे आज आरोपी म्हणून उभे होते. कोर्टात निकाल लागला. दोघांना कठोर कारावास. तो शब्द ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा सगळं गमावल्याची जाणीव केली. जेलमध्ये दिवस जात होते. लोखंडी गज, शांतता आणि विचार. रमेश एका कोपऱ्यात बसून डोकं पकडून रडत होता. आपण काय केलं, तो स्वतःलाच विचारत होता. सुरेश शांत झाला होता. तो भिंतीकडे बघत बसायचा. दोघांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा यायचा, राम आणि जानकी. काही दिवसांनी त्यांनी भेट मागितली. जानकी आली. ती गजांच्या पलीकडे उभी होती. दोघेही तिच्या समोर कोसळले. वहिनी, वहिनी, आम्हाला माफ करा. रमेश रडत म्हणाला. आम्ही सगळं गमावलं, पण आता समजलंय. सुरेशचा आवाज तुटत होता. जानकी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिचं मन आता मजबूत झालं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, मी तुम्हाला आधीच माफ केलं होतं, पण तुम्ही त्या माफीची किंमत ठेवली नाही. ती थोडी थांबली. माफी प्रत्येक वेळी मिळत नाही. त्या शब्दांनी ते पूर्णपणे तुटले. जानकी जेलमधून बाहेर आली, पण तिच्या मनात द्वेष नव्हता. ती सरळ त्या दोघांच्या घरी गेली. घरात शांतता होती. त्यांच्या बायका घाबरलेल्या होत्या. मुलं कोपऱ्यात बसलेली होती. जानकी आत आली. सगळ्यांनी तिच्याकडे भीतीने पाहिलं. ती शांतपणे म्हणाली, तुमच्या नवऱ्यांनी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा त्यांना मिळते. ती मुलांकडे बघते, पण त्यांच्या चुकांची शिक्षा या मुलांना मिळू नये. त्या दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांचं शिक्षण मी सांभाळेल. त्या शब्दांनी घरात आशेचा किरण आला. पण तुम्ही दोघींना काम करावं लागेल. स्वतः उभं राहायला शिका. त्या दोघींनी मान हलवली. काही महिन्यांनी मुलं शाळेत जाऊ लागली. त्यांच्या आई काम करू लागल्या. घरात परत सन्मान आला. आणि जानकी, ती आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. हातात रामची डायरी. ती हलकसं हसली. मी तुटले नाही, मी घडले. लोभ माणसाला आंधळ करतो, पण कर्म त्याला त्याची जागा दाखवतो. ज्यांनी नातं तोडलं ते स्वतः तुटले आणि ज्या स्त्रीला कमजोर समजलं ती सगळ्यात मजबूत ठरली. तर फ्रेंड्स, जानकीने त्यांच्या घरची जबाबदारी घेऊन योग्य निर्णय घेतला का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा ऐकली, वाचली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.